तर नमस्कार मित्रांनो, मक्यात आमच्या भेंडी लावली होती. थोडं माळवं, गवारी, भेंडी, मुळा लावला होता. आणि हे बघा कशानं तर कांडरलंय. हे बघा झाड पान भेंडीचं, आणि किती छोटा आहे. ह्याला भेंडी लागाली. किती छोटा आहे, ह्याला पण भेंडी लागली. त्यानंतर इथं लागली बारीक भेंडी. हे बघा, त्यानंतर इकडं पण आहे. बघा झाडाची उंची वाढली नाही, पण याला भेंडी लागली. तर ह्याला काय फवारलं वगैरे नाही, औषध वगैरे टाकली नाही, फक्त भांगलणी केली आणि युरिया इसकटला आहे मक्का बरोबर. आणि मक्कासोबतच पाणी दिले. कोथिंबीर पण आहे. झाडांची उंची काय वाढली नाही, पण भेंड्या लागा लागलेल्या. इथं थोडी लावली होती कोथिंबीर का. इथं परत कारभारी म्हटली की इथं खडकाचं असल्यामुळे पाणी नाही लवकर गेलं ना की वाळतं सुकून जाते. तसंच झाले का, पाण्याला लेट झाले त्यामुळं हे सुकून चाललंय. आणि तिकडं वरत्या बाजूला लावले, तिकडे हिरवीगार कोथिंबीर आहे. तर तुम्ही पण असं मक्का वगैरे केले की त्यात असं माळवं लावताय का, नक्की कमेंट करून सांगा. मी तर लावते, पण एक्स्ट्रा होत नाही लावायचं. थोडंफार गेल्या वेळेस केलं होतं, पण ह्यावेळेस काय नाही केलं. त्यामुळे मक्यातच बी टोचले आणि ते आता आले. भेंडी पण येते 8-15 दिवसात खायला. तर तुम्ही पण असं लावताय का, नक्की कमेंट करून